51,31,000 इतने किसान बाधित हुए हैं। उनकी नुकसान भरपाई देने के लिए पीक बीमा कंपनियों को आदेश दिया गया है और मुझे लगता है कि 5 दिन में ये नुकसान भरपाई उनके अकाउंट तक जाएंगी और वो पंचनामे पूरे जो हो गए और जो अर्ज ऑफलाइन और ऑनलाइन ये दोनों में का कुछ तारीख का जो थोड़ा बहुत ये था वो पीक विमा कंपन्यांनी उन्होंने मान लिए और वो नागपूर, अमरावती आणि मराठवाड्यामधला नांदेड, परभणी, नांदेड, हिंगोली वगैरे मोठी नुकसान झाली होती, त्यांच्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर गेले। आता टोटल मिळून हे जे आकडेवारी इथे 51 लाख आहे अर्ज आलेले, त्यापैकी फक्त 5,21,000चा सर्वे बाकी आहे आणि मला वाटतं की सर्वांच्या अकाउंटवर ते पैसे जातील। पीक अरे ऑगस्ट मध्ये नुकसान होतं आणि सप्टेंबर मध्ये त्या शेतकरी बांधवाच्या अकाउंटवर पैसे गेले, त्याची दिवाळी साजरी झाली। हे सर्व करताना काही छोट्या मोठ्या अडचणी येतात, पण आम्ही त्या दूर करू। आज जो हमारी जो आपत्ति हुई है उसमें पीक बीमा कंपनी और जो सरकार की तरफ से कृषि विभाग के तरफ से जो नुकसान भरपाई का पूरे हमने आंकड़ेवारी ली है और मुझे लगता है कि 51,31,000 इतने किसान बाधित हुए हैं। उनकी नुकसान भरपाई देने के लिए पीक बीमा कंपनियों को आदेश दिया गया है और मुझे लगता है कि 5 दिन में ये नुकसान भरपाई उनके अकाउंट तक जाएंगी और वो पंचनामे पूरे जो हो गए और जो अर्ज ऑफलाइन और ऑनलाइन ये दोनों में का कुछ तारीख का जो थोड़ा बहुत ये था वो पीक बीमा कंपनियांनी उन्होंने मान लिए और वो नुकसान भरपाई देने के लिए अभी तैयार है। नहीं कर रही है और सुप्रीम कोर्ट का आदेश भी नहीं मान रही है, तो आप क्या एक्शन लेंगे? नहीं, अभी सबका हमारी उनकी चर्चा हुई और सुप्रीम कोर्ट के आदेश के हिसाब से ही उसकी अमलबजावनी होगी। उस्मानाबाद में जो किसानों को जो पीक बीमा कंपनी का नुकसान भरपाई देने का आदेश दिया है सुप्रीम कोर्ट ने, उसकी अमलबजावनी पूरी होने वाली है। 200 कुछ कोटी रुपए उन्होंने सरकार के पास जमा भी किए, सुप्रीम कोर्ट में जमा किए, बाकी के पैसे जमा करके 500 कुछ कोटी रुपए का नुकसान भरपाई किसानों को दी जाएगी। महाराष्ट्र सरकार केंद्र को कंप्लेंट करने वाली है, आपने बताया तो? नहीं, मैंने ये बताया अगर हमारे किसानों को न्याय नहीं मिला, किसानों की जो उन्होंने इंटीमेशन कुछ ऑफलाइन दिए, कुछ ऑनलाइन दिए, कुछ तारीख में कम ज़्यादा है, वो हमको करने का अधिकार नहीं है। इसके लिए कुछ अगर किसान उन्होंने छोड़ दिए तो उसकी नुकसान भरपाई के बारे में हम केंद्र सरकार को रिक्वेस्ट करेंगे, विनंती करेंगे, उसके माध्यम से वो न्याय देंगे। सर, जो भी कंपनसेशन है वो 1,000 रुपये कम से कम देना चाहिए। इस तरह का कैसा है, किसके पास ज़मीन कम है, किसके पास ज़मीन 10 गुंठे है, 5 गुंठे है, 20 गुंठे है, नुकसान बहुत कम हुआ है। ऐसी जगहों के ऊपर सरकार ने ऐसा बताया कि 1,000 से कम कोई किसान को नुकसान नहीं दिया जाएगा, उसका जितना नुकसान होगा पूरा दिया जाएगा। लेकिन कुछ लोगों के पास ज़मीन कम रहती है और नुकसान कम होता है, तो इसके लिए उसको भी 1,000 से कम नहीं देना, ऐसा हमने ये किया है। नाही, आज खरं म्हणजे सर्व 5ही कंपन्या ज्या आहेत त्या 5 कंपन्याचे मुख्य त्यांचे जे हेड आहे मुंबईवरून त्यांच्या सहित जिल्ह्यामध्ये जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये त्यांच्या पीक विमा कंपन्याच्या जे काही जिल्ह्याचे अधिकारी आहेत, जिल्हा अधिकारी असतील, विभागीय आयुक्त महोदय असतील किंवा आमचे सचिव महोदयापासून तर आमचे कृषी विभागाचे आयुक्त यांची सर्व आज आम्ही चर्चा केली। आम्हाला जे आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत जे प्राप्त झालेल्या सूचना आहे 51,31,000 हे सूचना आल्या, त्यापैकी 46,000 या इतक्या 46,09,000 इतक्या सूचना हे पूर्ण फायनल झालेल्या आहे। आता 5,21,000 राहिलेले आहे, त्या तातडीने पुऱ्या करण्याचा त्यांना आदेश देण्यात आलेले आहे। मला वाटतं का ह्या सूचना पीक विमा कंपनी आणि जिल्हाधिकारी महोदय किंवा कृषी अधिकारी या दोघांच्या माध्यमातून थोडा बहुत त्यांना जे काही कागदाचे काही तारखाचा कुठे कमी जास्त असेल तर ते तातडीने करण्याचे आदेश दिलेले आहे। 25% रक्कम ही त्यांच्या अकाउंटवर जाईल आणि आता अंतिम सोंगणी चालू आहे, म्हणजे पीक कापणी। या पीक कापणी माध्यमातून जो काही आता आकडेवारी येईल त्याचे अंतिम पैसे मग ते म्हणजे 25% दिले, उर्वरित 75% पैसा हे पीक विमा कंपन्या लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटपर्यंत शेतकऱ्यामध्ये जाईल अशी आम्ही त्यांना आदेश जे दिलेले आजच्या मीटिंगमध्ये ते आदेश इतके आहे, स्पष्ट आहे का 5 दिवसामध्ये पूर्ण सेटलमेंट पूर्ण राज्याचा करून त्यांनी तो आकडा बुधवारपर्यंत आम्हाला द्यावं आणि बुधवारी दिला तर निश्चित मला वाटतं का त्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर 25% प्रमाणे पैसे पहिले जाईल आणि अंतिम कापणीचा अहवाल आल्यानंतर उर्वरित पैसे पीक विमा कंपन्यांचा जो नियम आहे त्या अशा पद्धतीने आहे। साधारणतः या कंपन्यांकडे किती रक्कम
टनचं देणं अपेक्षित आहे? आता 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 परिस्थिती अशी आहे का एकूण जे नुकसान भरपाई निश्चित केलेली आहे ती 1700 कोटी 1700 कोटी 91,53,000 इतकी रक्कम आहे. त्यापैकी त्यांनी 268 कोटी 88 लाख रुपये दिले. 1516 कोटी 14,000 रुपये हे त्यांना द्यायच्यासाठी आम्ही तारीख अंतिम दिलेली आहे 5 दिवसाची. या 5 दिवसामध्ये ते पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटवर जातील. राहिला प्रश्न, आमच्याकडं जो आकडा आलेला आहे तो पहिला वेगळा होता. आपण सातत्याच्या पावसाचा पैसे पहिले पेमेंट केले. मला वाटतं का ऑगस्टची रक्कम सप्टेंबरमध्ये शेतकऱ्याच्या अकाउंटवर गेली. 3,501 कोटी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागपूर, अमरावती आणि मराठवाड्यामधला नांदेड, परभणी, नांदेड, हिंगोली वगैरे मोठी नुकसान झाली होती, त्यांच्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर गेले. आता टोटल मिळून हे जे आकडेवारी इथे 51 लाख आहे अर्ज आलेले, त्यापैकी फक्त 5,21,000चा सर्वे बाकी आहे. आणि मला वाटतं की सर्वांच्या अकाउंटवर ते पैसे जातील. पीक विमा कंपन्यांना मराठवाड्याच्या बाबतीत तुम्ही जे प्रश्न मांडला त्याच्या बाबतीत आज जिल्हाधिकाऱ्यांकडून जे अहवाल घेण्यात आला त्या अहवालानुसार थोड्या बहुत त्यांच्या तारखाचा काही लातूरची एक अडचण आहे, बीडची वेगळी अडचण आहे, ती अडचण दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त महोदयांनी त्यांना आता कंपनीवाल्यालाही बोलले आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही बोलले. त्या पद्धतीने सर्व मराठवाड्यासहित महाराष्ट्राची नुकसान भरपाई 5 दिवसाच्या आत पीक विमा कंपन्याने नाही दिली तर मग शेवटी आम्ही केंद्र सरकारकडे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू, जेणेकरून याचा पंतप्रधान महोदयाच्या नावाने ही पीक विमा योजना आहे त्या योजनेचा ज्यांना ज्यांना त्यांनी लाभ दिला नाही आणि ते एक सेटलमेंट केला नाही तर त्यांच्यावर केंद्र सरकार काय जे कारवाई करण्याचा अधिकार त्यांचा असल्या कारणाने ते करतील. पण आम्ही महाराष्ट्राच्या वतीने मागणी करू. आणि मला आज जे पीक विमा कंपन्यांची जी चर्चा झाली त्यामध्ये पीक विमा कंपन्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. ते तयार आहे आणि ते तयार असल्यानंतर मला वाटतं की याचे परिणाम बुधवारपर्यंत आपल्याला स्पष्ट दिसतात. यापैकी मला असं वाटतंय की प्रत्येक कोणत्याही गेल्या 25 वर्षाचा तुम्ही रेकॉर्ड तपासा का अशी 3दा मदत सरकारने कधी केली नाही. सुरुवातीलाही आपल्याला जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठा फटका बसला, त्यानंतर सातत्याच्या पावसाचा आणि हा परतीचा पावसाचा 3 नुकसान एक सोबत देण्याची ही पहिली वेळ आहे. मी बी राजकारणामध्ये अनेक 42 वर्षापासून आहे, परंतु हे जे सरकार आहे शेतकऱ्याला किती मदत करू लागलं त्यासाठी मी बोलू लागलो की 3दा मदत करणारा हे पहिले सरकार आहे. अरे ऑगस्टमध्ये नुकसान होतं आणि सप्टेंबरमध्ये त्या शेतकरी बांधवाच्या अकाउंटवर पैसे गेले, त्याची दिवाळी साजरी झाली. हे सर्व करताना काही छोट्या मोठ्या अडीअडचणी येतात पण आम्ही त्या दूर करू. आणि बऱ्यापैकी आता पीक विमा कंपन्या आणि सरकार आणि शेतकरी या तिघांमध्ये मला वाटतं चांगला समन्वय आहे. मी आज जे आढावा घेतला सर्वांच्या समोर घेतला, आम्ही काही त्याच्यामध्ये तुम्ही मी सर्व ऐकलं. पीक विमा कंपन्यांनी आम्हाला कदाचित विरोध केला असता, नकारात्मक भूमिका असती तर मी तुम्हाला सांगितलं असतं स्पष्ट, किंवा तुमच्याकडेच तो रेकॉर्ड आहे. आता त्यांची सकारात्मक भूमिका आहे आणि सरकार याला 5 दिवसामध्ये तुमच्या माध्यमातून बी मी एकच शेतकरी बांधवांना विनंती करणार आहे की कोणताही शेतकरी बांधवांचा जो त्यांनी क्लेमसाठी अर्ज दिलेला आहे ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल त्या दोघंही गृहीत धरण्यात येईल. कुठेही त्याच्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता निश्चित घेतली.